हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मराठी इयत्ता पहिली पाठ 37वा ट ढ ठ ज श हा पाठ येथे आपण पाहणार आहोत. तर या पाठात आपण व्यंजनांची ओळख करून घेणार आहोत. चला तर पाहून घेऊया. कृती देण्यात आलेली आहे पहा. ट ढ ठ आवाज ऐक. ट ढ ठ अक्षरे पहा. ट ढ ठ अक्षरांना गोल कर. तर टरबूजाचं चित्र देण्यात आलेलं आहे. तर टरबूज सुद्धा खाली लिहिण्यात आलेलं आहे. तर टरबूज हा जो शब्द आहे ट या अक्षरापासून तयार होतो. ट हा व्यंजन आहे. तर ट पासून टोपली सुद्धा येऊ शकेल. ट पासून टपाल सुद्धा येऊ शकेल. तर ट हा अक्षर येथे असल्यामुळे या अक्षराला येथे गोल करण्यात आलेला आहे. पुढे आपल्याला ढग दाखवण्यात आलेला आहे. पहा खाली ढग लिहिण्यात आलेला आहे. ढग हा जो शब्द आहे ढ या अक्षरापासून तयार होतो. ढ हा व्यंजन आहे. तर इथे आपल्याला ढ जिथे दिसेल तिथे आपल्याला गोल करायचं आहे. तर इथे आपण गोल करून घेऊया. पुढे आपल्याला ठसा दाखवण्यात आलेला आहे. ठसा जो शब्द आहे ठ या अक्षरापासून तयार झालेला आहे. ठ हा व्यंजन आहे. तर ठ ला सुद्धा इथे काय करून घेऊया, गोल करून घेऊया. पुढे कृती देण्यात आलेली आहे पहा. म्हण व ली. ट ढ आणि ठ हे अक्षर येथे देण्यात आलेले आहेत. व्यंजन देण्यात आलेले आहे. ट्रेस करायला सांगितलेले आहे. गिरवायला सांगितलेलं आहे. लिहित लिहित म्हणायचं आहे, जेणेकरून मुलांना या अक्षरांचा येथे परिचय होईल. पुढील कृती देण्यात आलेली आहे पहा. वाच व लिही. खाली आपल्याला चित्र देण्यात आलेली आहे. चित्रांची नावे सुद्धा खाली देण्यात आलेली आहेत पहा. टाळ, कढई, ठोकळा, माळ. तर यांना इथं काय करायचं आहे, वाचत वाचत लिहायचं आहे. ॲज इट इज लिहून काढायचं आहे, म्हणत लिहायचं आहे, जेणेकरून मुलांना या शब्दांचे येथे ओळख होईल, परिचय होईल. टाळ, ठोकळा, माळ आणि कढई अशा प्रकारे वाचत वाचत हे मुलांकडून लिहून घ्यायचं आहे. पुढे कृती देण्यात आलेली आहे पहा. छ श आवाज ऐक. छ श अक्षरे पहा. छ श अक्षरांना गोल कर. तर चित्र देण्यात आलेलं आहे पहा. छत्री. छत्री चित्र देण्यात आलेलं आहे. छत्री हा जो शब्द आहे छ या स्वर अक्षरापासून तयार होतो. तर छत्रीला सुद्धा इथे छत्री मधल्या छ ला सुद्धा काय करायचं आहे, तर गोल करायचं आहे. पुढे गेल्यानंतर षटकोन दाखवण्यात आलेला आहे. षटकोन हा जो शब्द आहे श या व्यंजनापासून तयार होतो. तर श ला सुद्धा काय करून घेऊया, गोल करून घेऊया. पुढे आपल्याला कृती देण्यात आलेली आहे. गिरव, लिही व म्हण म्हणलेलं आहे. छ आणि शह यांची अनुकृती दिलेली आहे. गिरवत गिरवत म्हणत लिहायचं आहे, जेणेकरून मुलांना यांची ओळख होईल. पुढे कृती देण्यात आलेली आहे पहा. चित्र बघ, योग्य चिन्ह जोडून शब्द पूर्ण कर. तर खाली चित्र देण्यात आलेली आहेत. चित्रांखाली आपल्याला शब्द देण्यात आलेले आहेत. त्याच्यात योग्य चिन्ह, योग्य स्वरचिन्ह लावायचं आहे. जसे की काना, मात्रा, पहिली विलांटी, दुसरी विलांटी, उकार, या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला काय करायचं आहे, योग्य स्वरचिन्ह जोडून शब्द पूर्ण करायचा आहे. पहिला चित्र आहे घार. तर घारला येईल इथे काना. आपल्याला काय करायचं आहे, काना हा स्वरचिन्ह इथे द्यायचा आहे. दुसऱ्या चित्रात दाखवण्यात आलेला आहे मिरची. मिरचीला म ला पहिली विलांटी बसेल, तर च ला दुसरी विलांटी बसेल. अशा प्रकारे हा झालेला आहे मिरची. तिसऱ्या चित्रात दाखवण्यात आलेला आहे रुमाल. तर रुमालला दुसरा उकार बसणार आहे. काय बसणार आहे, दुसरा उकार बसणार आहे. तर हा झाला रुमाल. चौथ्या चित्रात दाखवण्यात आलेला आहे कापूस. कापूस प ला बसणार आहे दुसरा उकार. तर हा झालेला आहे कापूस. पुढच्या चित्रात दाखवण्यात आलेला आहे पेरू. पेरूला प ला बसेल एक मात्रा. तर हा झालेला आहे पेरू. तर पुढील चित्रात देण्यात आलेला आहे कैरी. क ला बसेल दोन मात्रा. तर तो झालेला आहे कैरी. पुढील चित्रात दाखवण्यात आलेला आहे भवरा. भ ला एक काना आणि एक मात्रा बसेल आणि तो झालेला आहे भवरा. पुढील चित्रात दाखवण्यात आलेला आहे औषध. अ ला एक काना आणि दोन मात्रा बसेल आणि तो झालेला आहे औषध. सूचना देण्यात आलेली आहे पहा. विद्यार्थ्यांना विविध शब्दांमधील छ,
श ध्वनीची ओळख करून द्यावी. छ श अक्षरांच्या लेखनाचा सराव करून घ्यावा. विद्यार्थ्यांकडून परिचित शब्दांचे श्रुतलेखन करून घ्यावे. शब्दांची ओळख करून देऊन त्या अक्षरांना योग्य स्वरचिन्हे जोडण्यास सांगावे आणि वरील कृतींचा अधिक मुलांकडून सराव करून घ्यायचा आहे. कृती देण्यात आलेली आहे पहा. चित्रांच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य मागे म्हण. तर इथं आपल्याला खाली काही पॅरा देण्यात आलेला आहे, उतारा देण्यात आलेला आहे, त्याच्यात काही चित्र आहे. तर त्या चित्रांच्या जागी आपल्याला शब्दांचा वापर करायचा आहे. काय हे वाक्य मुलांकडून म्हणून घ्यायचं आहे. चला तर पाहून घेऊया. झाड दाखवण्यात आलेलं आहे, तर झाड हा शब्द इथे वापरायचा आहे. तर कसं येईल पहा. हे झाड आहे. झाडावर इथं चिमणीचं चित्र दाखवण्यात आलेलं आहे, मैना दाखवण्यात आलेला आहे आणि पोपट दाखवण्यात आलेला आहे. तर कसं येईल पहा. झाडावर चिमणी, मैना व पोपट असे बरेच पक्षी येतात. झाडावर तर इथं घरट्याचं चित्र दाखवण्यात आलेलं आहे पहा. तर काय म्हणायचंय. झाडावर घरटे आहे. झाडाला खूप पानांचं चित्र दाखवण्यात आलेलं आहे पहा. 2 पाने दाखवण्यात आलेलं आहे. तर इथं पाने वापरायची आहे. झाडाला खूप पाने आहेत. झाडाला एक झाड दाखवण्यात आलेलं आहे आणि झाडाकडे झोका दाखवण्यात आलेला आहे. तर इथं झोका हा शब्दाचा वापर करायचा आहे. झाडाला एक झोका बांधला आहे. तर झाड दाखवण्यात आलेलं आहे आणि खाली म्हणण्यात आलेलं आहे. तर झाडाखाली कसं उच्चार करायचा आहे. झाडाखाली खेळायला खूप मज्जा येते. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा पूर्ण वाक्य कसं म्हणायचं आहे ते आपण पाहून घेऊया. हे झाड आहे. झाडावर चिमणी, मैना व पोपट असे बरेच पक्षी येतात. झाडांवर घरटी आहेत. झाडाला खूप पाने आहेत. झाडाला एक झोका बांधला आहे. झाडाखाली खेळायला खूप मज्जा येते. तर अशा प्रकारे चित्रांच्या जागी योग्य शब्दांचा वापर करून इथे आपल्याला वाक्य मुलांकडून म्हणून घ्यायचे आहेत. कृती देण्यात आलेली आहे पहा. शब्द म्हण. दिलेल्या अक्षरांचे शब्द पतंगावर लिही. तर इथे आपल्याला माठावर काही शब्द देण्यात आलेले आहेत. तर शब्द म्हणून घ्यायचे आहेत आणि आजूबाजूला आपल्याला पतंग देण्यात आलेले आहेत. त्या पतंगावर आपल्याला एक एक अक्षर दाखवण्यात आलेले आहेत पहा. त्या अक्षरानुसार त्या माठावरील जे काही अक्षर त्यांचे सेम असतील, सारखे असतील, ते शब्द इथे आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. जसे की घ पासून घार येईल आणि घ पासून रेघ सुद्धा येईल. तर इथं घार व रेघ हा शब्द लिहून घेऊया. त्यानंतर पुढील चित्रात देण्यात आलेला आहे ढ. ढ पासून ढोल येईल. तर ढ पासून कढई सुद्धा इथे येऊ शकेल. पुढील चित्रात दाखवण्यात आलेलं आहे क. क पासून काच येईल आणि क पासून काठ सुद्धा येईल. त्यानंतर पुढील पतंगात आपल्याला श षटकोनाचा दाखवण्यात आलेला आहे. तर श पासून षटकोन येईल आणि श पासून उषा येईल. त्यानंतर पुढील पतंगावर आपल्याला ठ दाखवण्यात आलेला आहे. ठ पासून ठसा येईल आणि ठ पासून काठ सुद्धा इथे येईल. आणि त्यानंतरच्या चित्रात आपल्याला दाखवण्यात आलेला आहे च पासून चमचा येईल आणि च पासून काच येईल. पुढे कृती सांगण्यात आलेली आहे पहा. रंग ओळख. तर इथं मुलांना रंगांची ओळख करून द्यायची आहे. प्रत्येक हा जो रंग आहे तो आपल्याला स्टार शेप मध्ये दाखवण्यात आलेला आहे. पिवळा, हिरवा, निळा, काळा, गुलाबी, लाल, केसरी, पांढरा असे वेगवेगळे रंग येथे देण्यात आलेले आहे, जेणेकरून मुलांना रंगांची येथे ओळख व्हावी. तर इथे रंगांची ओळख करून द्यायची आहे. पुढे कृती देण्यात आलेली आहे पहा. रंग बघ जोडीला. तर रंग देण्यात आलेले आहेत, रंगांचे टिपके देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावर आपल्याला चित्र देण्यात आलेलं आहे पहा. पान दाखवण्यात आलेलं आहे. पानाचा रंग जो आहे तो हिरवा आहे.
तर हिरव्या टिपक्यासोबत आपल्याला काय करायचे आहे, हिरव्या रंगासोबत इथे त्यांना जोडी लावून घ्यायचं आहे. पुढे टोमॅटोचं चित्र दाखवण्यात आलेलं आहे. टोमॅटो हा लाल रंगाचा आहे, तर लाल रंगासोबत आपल्याला इथं जोडी लावून घ्यायची आहे. पुढे ससा दाखवण्यात आलेला आहे. ससा हा पांढरा शुभ्र असतो, तर पांढऱ्या रंगासोबत आपल्याला काय करायचं आहे, तर जोडी लावून घ्यायचं आहे. पुढे झेंडूची फुले दाखवण्यात आलेली आहे. झेंडूची फुले पिवळ्या रंगाची आहे, तर पिवळ्या रंगासोबत काय करायचं आहे, तर जोडी लावून घ्यायचं आहे. पुढे कृती देण्यात आलेली आहे पहा, चित्र ओळख शब्द पूर्ण कर. तर चित्रे दाखवण्यात आलेले आहे. चित्र ओळखून इथे शब्द पूर्ण करायचा आहे. तर पहिल्या चित्रात दाखवण्यात आलेला आहे ढग, तर ढगला येईल इथं ढ येईल, तर हा झालेला आहे ढग. पुढील चित्रात दाखवण्यात आलेला आहे चमचा, तर चमच्याला लास्टला लागेल चलाकाना चा, तर हा झालेला आहे चमचा. पुढील चित्रात दाखवण्यात आलेला आहे छत्री, छत्रीला येईल छ, तर इथं छ लिहून घेऊया. आणि शेवटच्या चित्रात नळ दाखवण्यात आलेला आहे, तर नळला लागेल ळ, तर हा झालेला आहे नळ हा शब्द. अशा प्रकारे ही कृती आपण मुलांकडून सोडून घेऊ शकतो. अशा प्रकारे आज आपण मराठी पाठ 37 हा पाठ पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.